गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपल्याला ऑर्डर आहे छोटे कपकेक करायचे। हे छोटे कपकेक स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये पाहिजे होते। त्यासाठी मी सर्वप्रथम व्हॅनिला स्पॉन्ज बेक करून घेतला आणि या कपकेकच्या आकारामध्ये म्हणजे त्या स्लाइसमध्ये ते केक स्पॉन्ज कट करून घेतले आणि या कपकेकच्या लायनरमध्ये ठेवले। त्यानंतर त्याला साखर आणि पाण्याने सोक केलं आणि इथे मी मालाचं स्ट्रॉबेरी क्रश वापरते। मालाचं स्ट्रॉबेरी क्रश खूप छान आहे कारण त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचे काही पीसेसही आहेत आणि थोडासा घट्ट आहे। हा स्ट्रॉबेरी क्रश खूप छान आहे। त्यानंतर क्रीम फेटून घेतली आणि ती पायपिंग बॅगमध्ये घेतली कारण पायपिंग बॅगमधून काम करणं जास्त सोपं पडतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि मी त्या सोक केलेल्या केक स्पॉन्जवरती ही क्रीम लावून घेतली। त्याच्यानंतर व्यवस्थित असं 1 चमचा स्ट्रॉबेरी क्रश वापरलेत कारण हे सर्व कपकेक आपल्याला स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये करायचे होते। त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती केक स्पॉन्ज ठेवला, तो व्यवस्थित पाण्याने सोक करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अशी थोडी थोडी क्रीम लावली। आपण मोठ्या केकला क्रम कोट कसं करतो थोड्या क्रीमने, त्याच प्रकारे मी क्रीम लावून हे व्यवस्थित करून घेतले केक। आणि त्याच्यानंतर पायपिंग बॅगमध्ये थोडासा कलर वापरलाय, तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मी थोडा पिंक थोडा येलो असा कलर वापरला। क्रीम पूर्ण कलरची केली नाही कारण हे कपकेक आपण लहान मुलांना देणार होतो। कलरचा वापर कमीत कमी केलेला आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे डिझाईन करून घेतले। माझ्याकडे अशा प्रकारचं सिल्वर डस्टर आहे, त्याने थोडंसं त्याच्यावरती स्प्रे केला त्यामुळे ते कपकेक खूप छान दिसले। वेगवेगळ्या कलरचे माझ्याकडे शुगर स्प्रिंकल्स आहेत, त्याचाही वापर या कपकेकवर केला त्यामुळे कपकेकही आपल्याला छान छान दिसत आहेत। कपकेक मुलांना खायला बघायला खूप छान आवडतं, छान वाटतं। या एका कपकेकचं वजन साधारण 57 ग्रॅम आलेलं आहे। 57-58 ग्रॅम पर्यंत हे कपकेक माझे तयार झालेले आहेत। आणि अशा प्रकारे कपकेकची ऑर्डर कंप्लीट केली। हे फायनल लुक आहे। थँक्यू फ्रेंड्स।